तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज दिनांक 15 मंगळवार, आज आम्ही चाललेलो आहोत पुन्हा एकदा ओतूरला। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे, बॅकपॅक झालेले आहे। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर तुम्ही धुके बघू शकता किती, बापरे। तर आता आम्ही पोहोचलो आहोत मुरबाड रोडला। आम्ही आता पोहोचलो आहोत सरळ गावमध्ये, तिकडे चहा पिऊ। आता आम्ही निघालो आहोत सरळ गावावरून पुढे। तर आम्ही प्रांजली हॉटेलला थांबणार आहोत, कारण आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे। सो आम्ही थोडा ब्रेकफास्ट करू आणि आता वातावरण तरी अजूनही पावसाळीच वाटतं आहे। वाजले आहेत 9:45, तरी अजून ऊन आलेलं नाही आहे, जराही अजूनही थंडी तशीच आहे। त्यामुळे आम्हाला अजूनही थंडीच वाजते आहे। मला माहीत नाही माळशेज घाटामध्ये किती थंड असेल आणि किती नाही, पण आम्ही प्रयत्न करू तुम्हाला सगळं काही कॅप्चर करून दाखवायचा। पण जर धुकं असेल तर सांगता येत नाही आहे काय कसं कधी असेल, तर आम्ही प्रयत्न करू। तर नक्की बघा हा ब्लॉग, आणि इथपर्यंत आला असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही आता हॉटेल प्रांजलीला पोहोचलो आहोत आणि बाईक पार्क केली आहे। आता खायला जातो आहोत मिसळ, प्रचंड भूक लागलेली आहे। तर चला मिसळ खायला। आमची मिसळ आलेली आहे। आमची फायनली मिसळ खाऊन झालेली आहे। आता आम्ही निघत आहोत मिसळचं। तर मिसळ ॲक्च्युली ओके होती, म्हणजे ओकेच होती, समजून जावा। आता आम्ही निघूया मग डायरेक्ट आता माळशेज जाऊन एकदा खाऊया मिसळ, कारण हा रूटमध्ये आता कसं बऱ्याच टायमाने आली आहे लग्नानंतर, तर मला माहिती नाही आहे क्वालिटी उतरू शकतात हॉटेल्सच्या। आम्ही जेव्हा खायचो तेव्हा बरीच चांगली होती, पण आता त्याची क्वालिटी थोडी उतरली आहे, त्याच्यामुळे ती अनिकेतला आवडली नाही आहे। म्हणून मी ओतूरला जाऊन मस्तपैकी मिसळ खाऊ। फक्त तुझ्यामुळे मी खाल्ली। नेक्स्ट टाइम तुझा ऐकण्याआधी 10 वेळा विचार करणार।
लग्न करताना नाही केलं तर आता एकदा चुकी होते माणसाकडून. जाऊया. तर आता आम्ही नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घेत आहोत माळशेज घाटावरती. चला तर निघूया आता माळशेज घाटासाठी, तिकडेच भेटू. काय बोलतेस? हो चला चलो ये. आम्ही पोहोचलो आहोत माळशेज घाटामध्ये. तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर व्ह्यू दिसतो. ऐतिहासिक ठिकाणी जे घाण करतात, म्हणजे आपल्या पूर्वजांनी एवढ्या मेहनतीने उभं केलंय आणि हे असे धंदे करतात. ते बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या आणतात, पितात पाणी, पण इकडे ठेवून जातात. जशा वस्तू आणल्या तशा परत घेऊनही जावं. आपले राजे मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असं. हे बघा, हा एक डोंगर आहे जो मी सांगतो तुम्हाला.
तिथून पाणी अक्षरशः पूर्ण गाडीवर पडते आणि गाडी अक्षरशः धुवून निघेल. 4 व्हीलर म्हणते मी. पावसाळ्यामध्ये हा जो घाट आहे, मला सांगायची काय गरज आहे यार, सगळ्यांना माहिती आहे आजकाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला. आणि हे प्रसिद्ध मंदिर इकडचं जे खूप खूप वर्षांपासून आहे तिथे, आणि इथे तुम्हाला खूप माकडंही मिळतील. खूपच प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही प्रत्येक वेळेला यायचो. आणि पुढे आहे एक छोटंसं टनल. हे बघताय ना मित्रांनो, दगड कोसळते इथे म्हणून हे असं लावलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. खूप रिस्की एक घाट म्हणून प्रचलित आहे हा घाट. आणि हा आहे टनल, अगदी छोटंसं. पावसाळ्यामध्ये इथे येण्याची मजा खूपच भारी आहे. किती शांत थंड वाटते ना. हो. आणि ते ही टनल खूप थंडावा देत आलेली आहे. छान वाटलेलं आहे. मला वाटतं आणि आपल्याला इथे पाणी मिळू शकतं. इथे आपण पाणी पाणी नाही आम्हाला. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आता ओतूरला. इकडे मिसळ खायची ठरली आहे. इकडे एक शिवनेरी मिसळ म्हणून आहे. सो गाईज फायनली मिसळ आलेली आहे. हो माय गॉड, त्याचा फ्री आहे का? पापडी हवी आहे दादा थोडी. तुम्ही बघू शकता मिसळ, मटकी मिसळ आहे. बनवलेली आहे ना तुम्ही? ही पापडी आहे नाही, ते कोरडे तळण. अशी मटकी मिसळ आहे. आता मी खाई ना जर तू नाही खाल्लीस. ही दही पाव आणि याच्यावर बाटली फ्री भेटते. आणि हा झणझणीत रस्सा. ओ माय गॉड, स्पेशालिटी बाटली फ्री. तू खाणार नव्हती मिसळ, सो टच करू नको मिसळला. How much rate you will give? 8 out of 10. 8. आणि स्पेशालिटी म्हणजे बिस्लरीची 10 रुपयाची बॉटल तुम्हाला. 7 for मिसळ, 1 for this. Oh, you love this. तर फायनली आमची मिसळ खाऊन झालेली आहे. फक्त 85 रुपीज बिल झालं आहे दोघांची मिसळ प्लस भजी प्लेट. वा. आणि मिसळची टेस्ट त्या प्रांजली हॉटेलपेक्षा कितीतरी पटीने चांगली होती आणि घरगुती मिसळ होती. तर मंडळी, इथेपर्यंत आला असेल आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट. आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू लवकरच.